नमस्कार मंडळी, मी मयुरी. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण कडुलिंब साबण बनवतोय. कडुलिंब साबण त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, कारण त्यात असलेले अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म मुरूम, पुरळ, खाज आणि त्वचेच्या इतर समस्या दूर करण्यास मदत करतात. त्वचेला स्वच्छ, निरोगी आणि चमकदार बनवतात. गावाकडे कडुलिंबाचं झाड प्रत्येक बांधावर असतंच. आम्ही सुद्धा आमच्या शेताच्या बांधावर कडुलिंबाचं झाड लावलं होतं आणि आज त्याच कडुलिंबाच्या झाडाच्या मी तिरम्या काढून आणल्या. काढून आणलेल्या तिरम्यांची पाने काढून घेतली. कडुलिंबाच्या पानावर ना खूप सारी म्हणजे धूळ वगैरे माती बसलेली होती, त्यामुळं ना ही पानं स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता किती धूळ होती पानांवर. आता कडुलिंबाची पाने धुवून झाल्यावर एका मिक्सर जारमध्ये ही सगळी पाने टाकायची आणि 2-3 चमचे पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता एकदम बारीक पाने वाटली गेली आहेत. पाने जर बारीक वाटली गेली ना तर मग आपल्याला ती रुमालाने गाळून घ्यायची गरज भासत नाही. एका पातेल्यामध्ये मी एक मोठा तांबे पाणी ओतलं आणि आता हे पातेलं गॅसवर ठेवून आपल्याला त्या पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी येते तोपर्यंत मी हे जे सोप बेस जे आहे ना ते ऑनलाईन ऑर्डर केलं होतं. साधारण 15 दिवसांपूर्वीच मला हे पार्सल मिळालं होतं. हे सोप बेसचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. तुकडे करताना अजिबात सुद्धा जोर द्यावा लागत नाही. एकदम इझिली हे सोप बेसचे आपण हे अशा पद्धतीने तुकडे करू शकतो. आता पाण्याला छान उकळी आली आहे. आता त्या पातेल्यावर आपल्याला एक कढई ठेवायची आहे. डबल बॉयलर पद्धतीने आपण सोप बेस वितळवणार आहोत. आता कढईमध्ये कट केलेले सोप बेसचे तुकडे टाकून द्यायचे. साधारण 5 मिनिटांमध्ये सोप बेस वितळते. वितळलेल्या सोप बेसमध्ये कडुलिंबाचं वाटून घेतलेलं मिश्रण टाकायचं. तर मी जे कडुलिंबाचं मिश्रण होतं त्यामधलं पाणी वेगळं गाळून घेतलं होतं, कारण मला असं वाटलं की खूप पातळ झालंय. पण नंतर मी गाळून घेतलेलं पाणीसुद्धा कढईमध्ये ओतलं. आता सोप बेसचे तुकडे आणि कडुलिंबाच्या पानांचं वाटण ह्या सगळ्या मिश्रणाला एक उकळी काढून घ्यायची. आता या मिश्रणासोबतच ना तुम्ही विटॅमिन ई कॅप्सूल, मध, हळद असे पदार्थ म्हणजे सुद्धा ॲड करू शकता. आता मी नाही ॲड केलं, कारण की मला नाही गरज पडली. आम्ही नीमचेच फक्त सोप बनवतो. तर पाण्याला एक छान मस्त अशी उकळी आली. आता हा जो सोप मोल्ड आहे ना तो सोप मोल्डसुद्धा मी ऑनलाईन ऑर्डर केला होता आणि हा प्लॅस्टिकचा नाही आहे, म्हणजे सिलिकॉनचा आहे. याच्यावरती म्हणजे गरम पदार्थ टाकला तर अजिबातसुद्धा खराब होत नाही आणि चिकटतसुद्धा नाही. आता गरम गरम जे मिश्रण आहे ना तेच सोप मोल्डमध्ये ओतायचं, कारण की गार झाल्यानंतर परत ते आवळायला सुरुवात होते. आता हा जो सोप मोल्ड आहे ना तो तुम्हाला एखाद्या जवळच्या शॉपमध्ये सहजपणे भेटून जाईल. आता हे मिश्रण सगळं ना 2 तास असं थंड होऊन द्यायचं. तुम्हाला वाटलं तर हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, पण मी फ्रीजमध्ये न ठेवताना असंच 2 तास थंड हवेला ठेवले. हे मिश्रण ना उन्हात नाही ठेवायचं. उन्हात ठेवल्याने ना साबण खराब होण्याची शक्यता जास्त असते. फायनली 2 तासानंतर आपला नीम सोप इथे तयार आहे. हा साबण तुम्ही सोरायसिस, एक्झिमावर उपचार म्हणून सुद्धा वापरू शकता. कडुलिंबाचा साबण हा भारतातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या त्वचेच्या आरोग्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांपैकी एक आहे. शिवाय कडुलिंबाचा साबण त्वचेच्या पेशींना प्रदूषणमुक्त करण्यास मदत करते. त्याच्यामुळे हा साबण ना तुम्ही नक्की वापरा आणि नक्की इथं घरी बनवू शकता. तुम्ही अगदी इझिली पद्धतीने बनवू शकता. तर हा साबण ना तुम्ही अगदी म्हणजे लहान मुलांना सुद्धा वापरू शकता. मी सुद्धा माझ्या 3 वर्षाच्या मुलाला हा साबण वापरते. तर काही जणांना म्हणजे बऱ्याच जणांना अशी शंका येते की या साबणाचा फेस होतो का? तर तुम्ही बघू शकता या साबणाचा फेससुद्धा होतो. हा साबण ना इतर साबणासारखाच आहे आणि फक्त ना ऑर्गॅनिक आहे, म्हणजे एकदम त्याच्यामध्ये काहीच केमिकल नाही आहे. तर चला मंडळी, तुम्हाला हा साबण आवडला का मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.